नमस्कार मित्र चालू वर्षातील सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी त्या ठिकाणी घेऊन आलोय ती म्हणजे सोयाबीनचे बाजारभाव वाढणार। सोयाबीन तब्बल 6,000 रुपयांचा टप्पा गाठण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। सध्या जरी सोयाबीनचे दर हे कमी असले तरी येत्या 3 ते 4 आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी 100% वाढणार आहे अशी त्या ठिकाणी शक्यता निर्माण झाली आहे। याबाबतची महत्त्वाची माहिती तसेच तज्ञांचे अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। शेतकरी मित्रांनो, जागतिक बाजारात सोयाबीन पेंडला अपेक्षित भाव नाही, त्यामुळे भारतात देखील सोयाबीन 4,892 रुपयांच्या हमीभावापेक्षा त्या ठिकाणी कमी दराने आता विकलं जातं। या व्यवहारात हमीभावापेक्षा प्रति क्विंटल 1,000 रुपये सोयाबीन उत्पादकांना कमी मिळत आहेत। एकूण राज्याचा विचार करता सोयाबीन उत्पादकांना 5,000 कोटी रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी सोसावं लागलं आहे, असा दावा शेतीमाल विपणन विषयाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। नुसार यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन बाजारात मंदीचे वारे त्या ठिकाणी वाहत आहेत। भारत सरकारने सोयाबीनकरिता 4,892 रुपयांचा हमीभाव त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे, परंतु प्रत्यक्षात खुल्या बाजारात सोयाबीनला त्या ठिकाणी 4,000 ते 4300 रुपये प्रति क्विंटल असा दर त्या ठिकाणी भेटत आहे। बाजारात कमी दर मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांमध्ये त्या ठिकाणी रोष होता। त्याची दखल घेत सरकारने हा रोष कमी करावा यावा याकरिता खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला। त्यानुसार खाद्यतेलावर 20% आयात शुल्क लावण्यात आले। उत्पादकांसाठी फारसा दिलासादायक ठरणार नव्हता, यामुळे दरात प्रति क्विंटल 200 रुपयापर्यंतच त्या ठिकाणी वाढ होईल असे आधीपासून सांगितले जात होते। त्यानुसार खाद्यतेल आयात शुल्क लागू केल्यानंतर देखील सोयाबीनमध्ये फारशी तेजी दिसली नाही, कारण सोयाबीनचे भाव हे सोयाबीनच्या दरावरती त्या ठिकाणी ठरत असतात। सोबतच त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धाची घोषणा केली आहे, जशा तसं आयात कर लावण्याचा इशारा त्या ठिकाणी देत आहे। भारताला कर कमी करण्याचा इशारा त्या ठिकाणी दिला आहे। चीनवर त्यांनी 20% आयात कर लावला आहे, तर चीनने देखील अमेरिकेच्या सोयाबीन, पोल्ट्री, धान्य यावर 20% कर आयात त्या ठिकाणी लावला आहे। त्याचाच परिणाम अमेरिकेतील शेतीमालाच्या दरावर त्या ठिकाणी होणार आहे आणि हा कर जर कमी झाला तर नक्कीच सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकतात। शेतकरी मित्र हो, दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा। तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव भेटत आहे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।